जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परभणी जिल्ह्यावरती प्रश्न आहे ते बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, डेअर वर्दी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही जे प्रश्न आपण घेणार आहोत ते मिस करणार नाहीत। प्रश्न पहिला बघा, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर कोतवाल भरतीमध्ये हे प्रश्न विचारले जातात, जे रिपीट होत आहेत ते प्रश्न आज आपण घेत आहोत। तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर मेघनाताई बोर्डीकर या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे आपले पेपर झालेले आहेत कोतवाल भरतीचे, ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण आपल्या ज्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा, परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? तर परभणी जिल्ह्याचे सध्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते आहेत संजय सिंह चौहान साहेब। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा, परभणी तालुक्याचे तहसीलदार कोण आहेत? तर परभणी तालुक्याचे तहसीलदार आहेत संदीप राजपुरे साहेब। त्यानंतर प्रश्न चौथा बघा, परभणी जिल्ह्याची 2011 नुसार घनता किती आहे? तर परभणी जिल्ह्याची जी घनता आहे ती आहे बघा 295 एवढी आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, परभणी पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणजेच BDO कोण आहेत? तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, परभणी जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर परभणी जिल्ह्याचे हवामान हे उष्ण, कोरडे व दमट आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, 2011च्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? तर 18,35,982 एवढी आहे 2011 नुसार। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, परभणी जिल्ह्यात महसूल उपविभाग कोठे आहेत? तर परभणी, गंगाखेड, पाथरी, सेलू येथे महसूल उपविभाग आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रश्न रिपीट होत आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत, जेणेकरून याही परीक्षेत आले तर आपल्यासाठी फायदा होईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, परभणी जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले? हा प्रश्न बघा कधी झालेला आहे परभणी जिल्ह्याचे विभाजन? तर 1 मे 1999 झालेलं आहे। परभणी जिल्ह्यातून कोणता जिल्हा वेगळा झालेला आहे? तर हिंगोली हा जिल्हा वेगळा झालेला आहे। कधी झालेला आहे? तर 1 मे 1999ला झालेला आहे। त्यानंतर प्रश्न बघा 10 बघा, परभणी जिल्हा परिषदेचे CEO कोण आहेत? तर नतिशा माथुर मॅडम हे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, परभणी जिल्ह्याचे एकूण सरासरी भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर हा प्रश्न गेल्या कोतवाल भरतीमध्ये 2023ला जी कोतवाल भरती झाली होती त्या भरतीमध्ये विचारलेला आहे। तर परभणी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे 6,251 चौरस किलोमीटर एवढे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, परभणी जिल्ह्यातून कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे? तर NH 222 हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे। तो कोठून कोठपर्यंत आहे? तर कल्याणपासून निर्मलपर्यंत आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जिल्हा विशेषवरती प्रश्न खूप विचारले जात आहेत, त्यामुळे जिल्हा विशेषचे जे परभणी जिल्ह्याचे जिल्हा विशेष आहेत ते आपण यूट्यूबवरती टाकलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। 4 व्हिडिओ आहेत आणि इथून पुढे आपण व्हिडिओ टाकत राहणार आहोत। परभणी जिल्ह्यात जसे जसे आपल्याकडे व्हिडिओ येतील तसे आपण टाकणार आहोत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, परभणी जिल्ह्यातील किती पंचायत समित्या अस्तित्वात आहेत? तर परभणी जिल्ह्यात 9 पंचायत समिती अस्तित्वात आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 15 बघा, परभणी जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत परभणी जिल्ह्याला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, परभणी जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका कोणता? तर परभणी जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका जो आहे तो आहे जिंतूर तालुका सर्वात मोठा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वात मोठा आणि सर्वात छोटा हे तालुके माहीत असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका कोणता? तर सोनपेठ आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा जर विचारलं तर जिंतूर आणि सर्वात लहान विचारलं तर सोनपेठ। त्यानंतर ते प्रश्न बघा 18 आहे, परभणी जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय आहे? तर प्रभावती नगरी हे परभणी जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, परभणी तालुक्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 1131.40 चौरस किलोमीटर एवढं आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तो छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येतो। प्रश्न 21 बघा, परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता? तर
परभणी तालुका आहे तोच सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तालुका आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. परभणी जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका सोनपेठ. बघा, जास्त तालुका असलेला आणि कमी असलेला तालुका माहीत असणे. जास्त तालुका म्हणलं तर जास्त लोकसंख्या म्हटलं तर परभणी तालुका आणि सर्वात कमी लोकसंख्या म्हणलं तर सोनपेठ तालुका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघा. परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण आहे? तर मानवत तालुक्यामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? तर पालममध्ये सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. येलदरी धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर येलदरी धरण हे आपल्याला माहिती आहे जिंतूर तालुक्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.